नमस्कार, आपले स्वागत आहे IITIमध्ये. तर आज बघणार आहे आपण एक्झॅक्ट रिले म्हणजे काय असतं. ठीक आहे, व्हॉट इज रिले. आता तुम्हाला स्क्रीनवरती जे पण काही कंपोनंट्स दिसत आहेत, ठीक आहे, तर ह्या सगळ्या कंपोनंट्सला आपण रिले म्हणतो. ठीक आहे, हे वेगवेगळ्या स्ट्रक्चरमध्ये आहेत, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत, पण सगळ्यांचं काम एकच आहे. ठीक आहे, तर तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट एकदा रिलेचा कळाला तर स्ट्रक्चर कसंही असू द्या त्याचं काम सेमच असतं. ठीक आहे, तर आता रिले काय आहे त्याचं मी एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काढतो, त्याने तुम्हाला थोडी आयडिया येऊन जाईल. ठीक आहे, तर इथं एक रिलेची मी डायग्राम काढतो. ठीक आहे, आता बेसिक रिले जर म्हणला त्याच्यामध्ये 5 पॉईंट असतात. ठीक आहे, तर पहिले 2 पॉईंट झाले कॉईलचे. ठीक आहे, तर ही झाली कॉईलचे असतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणतो आपण याला, किंवा तुम्ही याला A1 A2 पण म्हणू शकता. A1 A2. ठीक आहे, त्याच्यानंतर एक पॉईंट असतो कॉमनचा, एक असतो NCचा, एक असतो NOचा. ठीक आहे, आता हा कॉमनचा पॉईंट ऑलरेडी काय असतो इथं कनेक्ट असतो, तर याला काय म्हणतो आपण NC, याला म्हणतो हा ओपन, याला म्हणतो आपण NO. ठीक आहे, आणि वरचा पॉईंट याला म्हणतो आपण कॉमन. ठीक आहे, आता तुम्ही एखाद्या कोणत्या पण इलेक्ट्रिकल दुकानात जा जिथे रिले भेटतो, दुकानदाराला म्हणलं तुम्ही की मला रिले द्या म्हणून, तो देईल का लगेच? नाही देणार, कारण की तुम्हाला त्याचे स्पेसिफिकेशन काहीतरी सांगावं लागेल. ठीक आहे, तर काही स्पेसिफिकेशन असतील ते, समजा तुम्ही किराणा दुकानात गेले, दुकानदाराला म्हणले की मला साखर दे, तो काय विचारणार तुम्हाला की बाबा किती किलो पाहिजे साखर, बरोबर. तसंच रिले घ्यायला गेल्यानंतर आपल्याला सांगावं लागेल की बाबा रिलेचे स्पेसिफिकेशन सांगावं लागतील. ठीक आहे, तर पहिलं स्पेसिफिकेशन काय तुम्हाला सांगावं लागेल की त्याच्यामध्ये रिलेचं कॉईल व्होल्टेज किती लागणार आहे तुम्हाला, कॉईल व्होल्टेज. ठीक आहे, आता हे कॉईल व्होल्टेज वेगवेगळ्या ऑपरेटिंग व्होल्टेजेसचे रिले मार्केटमध्ये भेटतात. त्याच्यामध्ये 5 व्होल्ट DC वाला असतो, 12 व्होल्ट DC वाला असतो, त्याच्यानंतर 24 व्होल्ट DC वाला असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर AC मध्ये जर बघितलं तुम्ही 230 व्होल्ट AC वाला पण असतो, त्याच्यानंतर 110 व्होल्ट AC वाला पण असतो. ठीक आहे, तर आता तुमचं कंट्रोल व्होल्टेज काय त्याच्यावर डिपेंड करेल की कोणत्या व्होल्टेजचा रिले सिलेक्ट करायचा. ठीक आहे, आता समजा आपल्या ॲटोमेशनमध्ये काय 24 व्होल्ट हे स्टँडर्ड केलेलं आहे. ठीक आहे, तर 24 व्होल्टमध्ये काय तुमचं PLCचं इनपुट, PLCचं आउटपुट किंवा कंट्रोल सप्लाय, बरेचसे सेन्सर वगैरे हे सगळं काय असतं तुमचं 24 व्होल्टवरतीच ऑपरेट होत असतं, बरोबर. तर मी समजा इथं खूप 24 व्होल्टची कॉईल घेतली, तर या 24 व्होल्टला काय करणार मी सप्लाय देतो. कसा देतो, इथे 24 व्होल्टचा सप्लाय घेतला. ठीक आहे, तिथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह राहील. ठीक आहे, 24 व्होल्टचा. आता हा निगेटिव्ह पॉईंट मी काय करणार डायरेक्ट A2ला कनेक्ट करून देणार. ठीक आहे, आणि पॉझिटिव्ह पॉईंट काय करणार हा A1ला कनेक्ट करतो. ठीक आहे, पण तो कशातून करतो, एका पुश बटनमधून करतो, म्हणजे बटन दाबल्यानंतर याच्यामध्ये सप्लाय येईल. जोपर्यंत बटन दाबणार नाही तोपर्यंत सप्लाय येणार नाही, बरोबर. तर हा 24 व्होल्ट सप्लाय कुठून भेटणार आता. ठीक आहे, तर हा 24 व्होल्ट सप्लाय आपल्याला भेटतो, 24 व्होल्ट सप्लाय DC हा कशातून भेटणार आहे आपल्याला SMPS मधून. ठीक आहे, तर SMPS म्हणजे काय स्विच मोड पॉवर सप्लाय. तर SMPS बद्दल आपण वेगळे व्हिडिओ बनवू शकतो एखादा, किंवा तुम्ही Google YouTubeवर पण बघू शकता. ठीक आहे, बऱ्याचशा इंडस्ट्री वर्किंग लोकांना SMPS बद्दल माहिती. तरी SMPS नेमका काय करतो तुमचं ACचं DC मध्ये कन्वर्ट करायचं काम करतो. ठीक आहे, तर आता बेसिक रिलेचं वर्किंग काय आहे ते आपण बघू. तर निगेटिव्ह आपण डायरेक्ट कनेक्ट करून दिला, पॉझिटिव्ह हा बटना थ्रू दिला. जसं मी बटन हे प्रेस केलं, ठीक आहे, कॉईलमध्ये सप्लाय आला. कॉईलमध्ये सप्लाय आल्यानंतर काय होणार, इलेक्ट्रिसिटीचा बेसिक रूल आहे, जिथे इलेक्ट्रिसिटी पास होती त्याच्या अवतीभोवती काय होतं मॅग्नेटिक फील्ड तयार होते. ठीक आहे, तसंच या कॉईलच्या अवतीभोवती काय होणार तुमचे मॅग्नेटिक फील्ड तयार होणार, बरोबर. आता जशी मॅग्नेटिक फील्ड तयार झाली, हा आता कॉमनचा पॉईंट NCला कनेक्ट आहे, आणि हा जेनिक कनेक्ट असतो ना, ही एक मेटलची स्ट्रीप असते, मेटलची पट्टी असते, आणि ती काय असते मूवेबल असते, म्हणजे ती मूवेबल अशी त्याची अरेंजमेंट रिलेमध्ये केलेली असते, बरोबर. तर तुम्ही सप्लाय दिला, याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड जनरेट झाली, तर ही मेटलची पट्टी काय होती इकडं अशी अट्रॅक्ट होती. म्हणजे काय होतं, हा जो कॉन्टॅक्ट आहे हा इथून डिस्कनेक्ट होऊन काय होणार तुमचा इथं NOला कनेक्ट होत असतो. ठीक आहे, समजा हा काय होणार तुमचा इथून डिस्कनेक्ट होणार. ठीक आहे, आणि इथं कनेक्ट होऊन जाईल. ठीक आहे, कधीपर्यंत, जोपर्यंत तुम्ही हे बटन दाबलेलं आहे आणि कॉईलमध्ये सप्लाय आहे तोपर्यंत. जसं तुम्ही हे बटन सोडून दिलं, ठीक आहे, हे बटन तुम्ही सोडून दिलं तर काय होणार, याच्यातली मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह होणार. जशी याच्यातली मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह झाली, हा काय होणार परत त्याच्या ओरिजिनल कंडिशनला येणार आहे. ठीक आहे, तर ओरिजिनल कंडिशन काय होती त्याची,
तर ओरिजिनल कंडिशन होती त्याची ही एन सी, बरोबर. आता एन सी म्हणजे काय, नॉर्मली क्लोज. एन ओ म्हणजे काय, नॉर्मली ओपन. ठीक आहे. तर नॉर्मली क्लोजचा अर्थ काय, नॉर्मल कंडिशन म्हणजे बंद कंडिशन. रिले बंद कंडिशनला असताना कॉमनचा पॉईंट, रिले बंद कंडिशन म्हणजे याच्यामध्ये सप्लाय नाही आहे, बरोबर. सप्लाय नाही तर काय, याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड नाही आहे, तर काय होणार त्या केसमध्ये, तो ऑलरेडी एन सीला कनेक्ट आहे म्हणजे नॉर्मली क्लोज. रिले बंद कंडिशनला असताना कॉमनचा पॉईंट इथं कनेक्ट होता म्हणून नॉर्मली क्लोज. रिले बंद कंडिशनला हा पॉईंट काय आहे तुमचा, हवेत आहे, बरोबर, ओपन आहे, म्हणून याला काय म्हणलं आपण, नॉर्मली ओपन. जसं तुम्ही पुश बटन दाबलं, याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार झाली की हा काय होणार तुमचा, एन सीचा सप्लाय डिस्कनेक्ट होऊन एन ओला कनेक्ट होणार. ठीक आहे. तर हे सिम्पल रिलेचं वर्किंग आहे. आता याचा वापर कसा करायचा, तर सिम्पल मी इथं परत काय करतो, एक 24 वोल्टचा सप्लाय घेऊन त्याच्यावर आपण लॅम्प ऑन करू. ठीक आहे. आता 24 वोल्टचा सप्लाय घेतला मी परत इथं, हा झाला निगेटिव्ह, हा झाला पॉझिटिव्ह. तर हा निगेटिव्ह पॉईंट मी काय करतो, डायरेक्ट लॅम्पला कनेक्ट करतो. 24 वोल्टचा लॅम्प आहे आपण घेतला, बरोबर. आता याला ऑन होण्यासाठी काय लागणार आहे, मला पॉझिटिव्ह सप्लाय लागणार आहे. तर हा पॉझिटिव्ह सप्लाय कसा येणार माझा, कॉमनमधून. हा मी काय केला, 24 वोल्टचा पॉझिटिव्ह रिलेच्या कॉमनला दिला आणि ह्या एनओमधून काढून मी काय करणार, लॅम्पच्या दुसऱ्या साईडला दिला. ठीक आहे. आता काय होणार, तुमचा कॉमनचा पॉईंट ऑलरेडी एन सीला कनेक्ट आहे कधीपर्यंत, जोपर्यंत तुमचा इनपुट बंद आहे, म्हणजे हा सप्लाय बंद आहे. जसं तुमचं बटन ऑन झालं, मॅग्नेटिक फील्ड तुमची जनरेट होणार आणि मॅग्नेटिक फील्ड जनरेट झाली काय होणार, तुमचा एन सीचे सप्लाय डिस्कनेक्ट होऊन जाणार आणि एन ओला कनेक्ट होणार, बरोबर. आणि तुमचा लॅम्प काय होणार, ऑन होऊन जाणार. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झालं. तर सिम्पल रिलेचं काम काय, कॉमनला तुमचं कॉईलला सप्लाय नसेल तर कॉमनचा पॉईंटचा सप्लाय किंवा कॉमनचा पॉईंट हा एन सीला कनेक्ट असतो आणि जसं तुमचं 24 वोल्ट कनेक्ट झालं किंवा मॅग्नेटिक फील्ड जनरेट झाली, ठीक आहे, रिलेला तुम्ही सप्लाय दिला, तसंच तुमचं एन सीचा सप्लाय डिस्कनेक्ट होऊन एन ओला कनेक्ट होतो. ठीक आहे. तर हे सिम्पल रिलेचं वर्किंग आहे. तर याच्यामध्ये तुमचं कॉईलचं सिलेक्शन झालं. आता दुकानदार तुम्हाला काय विचारणार, अजून एक प्रश्न विचारणार. काय विचारणार की तुम्हाला किती पॉईंटचा रिले पाहिजे. ठीक आहे. हा झाला क्वेश्चन 1. दुसरा प्रश्न काय विचारणार तुम्हाला, तुमचे नंबर ऑफ चेंज ओव्हर किती आहेत. ठीक आहे. नंबर ऑफ चेंज ओव्हर म्हणजे काय, आता हे चेंज ओव्हर पण बऱ्याच दुकानदारांना कळत नाही, तर त्याला काय सांगावं लागतं, नंबर ऑफ तुमच्या पिन्स किती आहेत. ठीक आहे. तर पिन्स म्हणजे काय, आता आपण हा रिले बघितला होता, बरोबर. ह्या रिलेमध्ये पिन किती होत्या, 5 पिन होत्या. कशा होत्या, तर हा सिम्पल एक रिले झाला, याची कॉईल झाली. ठीक आहे. आता हे कॉईलचे 2 पॉईंट झाले, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. एक कॉमन झाला, एक एन सी झाला आणि एक एन ओ झाला. ठीक आहे. हे 3 पॉईंट झाले, कॉमन झाला, एन सी झाला आणि एन ओ झाला. तर हे 5 पॉईंट झाले, बरोबर. तर किती पिन झाल्या माझ्या, 5 पिन. ठीक आहे. तर आता हे 5 पिनला आपण काय म्हणतो, सिंगल चेंज ओव्हर रिले म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये काय, चेंज ओव्हर हा एकच आहे. आता याच्यामध्ये माझं काय होतं, अजून एक पॉईंट कॉमनचा ॲड झाला, कॉमन एन ओ एन सी ॲड होतं. ठीक आहे. म्हणजे हा एक अजून एक कॉमन झाला, अजून एक एन सी झाला, अजून एक एन ओ झाला. आता हे दोघांची मिळून काय, कॉईल एकच राहणार आहे. ठीक आहे. तर याला आपण काय म्हणतो, 2 चेंज ओव्हर रिले म्हणतो. 2 चेंज ओव्हर रिलेमध्ये काय झालं, तुमचे 8 पॉईंट झाले, बरोबर. तर या 2 प्रश्नाची उत्तरं जर तुम्हाला माहीत असले तर दुकानदार तुम्हाला रिले देईल, बरोबर. नाहीतर एखाद्या जाणकाराला किंवा ज्याला माहिती आहे त्याला तुम्हाला फोन करून विचारावं लागेल दुकानातून, बाबा कोणता रिले आहे. ठीक आहे. तर हे सगळं असं रिलेचं वर्किंग आहे. आता ह्या रिलेच्या लॉजिकमध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये बघू. तर तुम्हाला अजून क्लिअर झालं नसेल तर हा व्हिडिओ डबल बघा, तुम्हाला अजून क्लिअर होऊन जाईल. सगळ्या कन्सेप्ट मी याच्यामध्ये छानपैकी एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. तर याचं लॉजिक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.